मोठे मोठे कन्स्ट्रक्शन असतात आणि बिल्डर ऑलरेडी वास्तूच्या प्रमाणेच ते बिल्डिंग नाहीतर फ्लॅट ते रेडी करून देतात. ग्रामीण भागात सुद्धा जेव्हा एखादा व्यक्ती घर वास्तू त्यांचा बांधायला घेतो त्यावेळी वास्तूच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करतात. त्यानंतर पण वास्तू का इम्पॉर्टंट आहे? बघा, वास्तू पाहणं त्याच्या मागचा एक वेगळा मुद्दा आहे, की तुमची हं, पत्रिका काय म्हणते आणि हं, त्यानंतर वास्तू काय म्हणते हे त्यावेळेला पाहणं गरजेचं आहे. परंतु आजच्या युगामध्ये किंवा आजच्या ह्याच्यामध्ये अ, लोकसंख्या जास्त वाढत आहे आणि जी आमची भूमी आहे ती कमी पडत आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आम्हाला घरं निर्माण करायला लागतात. मग ते हं. घर निर्माण करत असताना आम्ही पंचतत्वांचा आधार घेतोय की नाही किंवा पंचतत्वामध्ये आम्ही आमचा विचार करतोय की नाही, हे पाहणं खूप गरजेचं असतं किंवा एखादी वास्तू आम्ही सिलेक्ट करतोय हं. किंवा एखादी वास्तू घेतोय, तर ती आमच्या पत्रिकेनुसार सूट आहे का? आणि पत्रिका जरी नाही समजलं, तरी आम्हाला पंचतत्वांच्या हिशोबाने ती वास्तू योग्य आहे का? हे पाहूनच घेणं गरजेचं आहे. अच्छा.